मित्रांनो, केदारनाथला एवढी गर्दी प्रमाणाच्या बाहेर. तुम्ही केदारनाथला येत असाल तर येऊ नका, खरं सांगू राहिलोय. हे बघू शकता गर्दी बघा. पूर्ण 2-2 तास इथं थांबायला लागतं. आम्ही शॉर्टकटच्या रस्त्यानं चाललो इथून. बघा पूर्ण 2 तास झालं जाम आहे पूर्ण. गुड मॉर्निंग भावानो. मित्रांनो, आज चालू आपण सकाळी सकाळी केदारनाथला. आपण बघा ट्रेक चालू केलाय आता सकाळी. आता 8:30 वाजले आपण ट्रेक चालू केलाय. मित्रांनो, आपण आलोय नाशिकवरून. नाशिकवरून एकदम कमी खर्चात यायचं असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, पहिले यायचं नाशिक स्टेशनला. नाशिकवरून डायरेक्ट दिल्ली, दिल्लीवरून हरिद्वार, हरिद्वारवरून सोनप्राय. आणि इथून आपण ट्रेक चालू करतो. बघू शकता. आता इथून गौरीकुंडला जायचं आहे. तिथं आंघोळ करायची. गरम पाण्याचं कुंड आहे भावानं तिथं. अरे आपली पब्लिक राहिली वाटतं मागं. कुंड असून तिथून आपण ट्रेक करणार. तुम्हाला पूर्ण ब्लॉग दाखवतो केदारनाथचा. तुम्ही व्हिडिओ बघून या. एकदम क्वालिटी व्हिडिओ. नाशिकवरून यायचं असेल कोणाला, आपण व्हिडिओ बघत असेल मला संपर्क करा. आपण परत येणार आहे आणि एकदम कमी बजेटमध्ये केदारनाथ बद्रीनाथ. चला तुम्हाला मित्रांनो, पुढं जायचं असेल तर तुम्हाला पास काढायला लागतो. पास शिवाय तुम्हाला पुढं परवानगी भेटली नाही जात. त्याच्यासाठी तर पूर्ण पोलीस हे आहे. चला. आणि मित्रांनो, तुम्हाला कंपल्सरी पास हा केदारनाथ पास काढायला लागतो, नाही तर पूर्ण आर्मीवाले काम करता. बघू शकता मित्रांनो, आपण ट्रेक चालू केलाय ना. आर्मी साहेब इथं बघा लाईनीच्या या साईडला चला म्हणते. त्यांच्याकडे नाही ऐकलं ते गोळी घालता. आता आपला एकदम मस्त ट्रेक चालू झालाय. आज वातावरण पण चांगलं आहे. मित्रांनो, ट्रेक चालू केलाय. 10 मिनिटं झाले. एवढं बेकार वाटू राहिले. तुम्हाला केदारनाथची गर्दी दाखवतो. बघू शकता सगळ्यांनी ट्रेक चालू केलाय. आताशी आपण गौरीकुंडला पोहोचायला 5 किलोमीटर बाकी आहे. चला मित्रांनो, आता आलोय आपण सोनप्रयागला. इथून आपण टॅक्सीने जाणार गौरीकुंडला. बघू शकता इथून केदारनाथ 23 किलोमीटर आहे. त्रियुगी नारायण हे बघू शकता. त्रियुगी नारायण इकडे आहे. इथून 10 किलोमीटरचा ट्रेक आहे. तुम्ही सोनप्रयागला येत असाल तर त्रियुगी नारायणला नक्की जा. आणि आता गौरीकुंडला 5 किलोमीटर इथून जायचं आपल्याला टॅक्सीनं. तिथून आपण ट्रेक चालू करणार आहे केदारनाथसाठी. चला तुम्हाला आपण ट्रेक चालू करून तुम्हाला सगळं दाखवतो. आजची गर्दी भरपूर आहे. ही बघा. आई तुम्ही मित्रांनो नक्की सांगा, ही केदारनाथला पायी पायी चालेल का नाही? चालेल ना? चलेंगे ना? Yes, of course. हा. नक्की तुम्ही हिला दाखवतो ही चालती का नाही, का दमती का थकती. नक्की बघा. आणि मित्रांनो, आपण केदारनाथ ट्रेक चालू करायचे पहिले नाश्ता करून राहिलोय. नाश्ता करायला आलोय. ही आपली गँग इथं नाश्ता करायला थांबली. तिचा हात वरतीच राहतोय काय मग. हा ठीक आहे ठीक आहे. ते बघू शकता सगळी पब्लिक. हाँ खाओ, अच्छे से खाओ, पेट भर के खाओ, शर्माओ मत तू. आपली प्लेट इकडे आहे. चालू करा आता. माशा हे कर ना तू. ते बस आदर्शन आहे आपला गोटीचा मित्र आणलाय. पुरी जेवण बिवण बघू शकता. डाळ आहे, भाजी, बाजरीची भाकर आहे, भात आहे, कांदा आहे, मग काय रोटी का सॉरी बरं का. आणि इकडं काय खाऊ राहिली, पनीर भाजी खाऊ राहिली. पनीर भाजी. मग काय इडली आहे का. हे आपल्या नवीन ब्लॉगर आहे. चला मग जेवण करतो, मग परत पुढं काढू आपण. मित्रांनो, आपलं जेवण आता फुल झालंय. आता आपण सोनप्रयागवरून ट्रेक चालू केलाय. आता बघू शकता पुढचे घर काय, ते घर खतरनाक आहे. हे आपले राऊत साहेब. मित्रांनो, आता आम्ही सोनप्रयागवरून निघालेलो आहे. आता प्रस्थान करतोय केदारनाथासाठी. चला सगळे चला. हर हर महादेव.
हर हर महादेव. काही जेवले काहीतरी बोला. हर हर महादेव. जय भोले. हा. आणि मित्रांनो सोनप्रयाग मध्ये आहे ना रजिस्ट्रेशन बघितल्याशिवाय ना तुम्हाला पुढे जाऊन देत नाही. त्याच्यामुळं 2 महिने किंवा 1 महिना रजिस्ट्रेशन करून या. बघू शकता इथं लाईन लावायला लागते. बघा हे पूर्ण रजिस्ट्रेशन आहे. ए चला सगळे. इथं रजिस्ट्रेशन बघितल्याशिवाय तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही. बघा लाईन लागली. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे रजिस्टर करायला लागतं. चलो चलो चलो. हेलो हो गया हमारा. चला 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 झालं चला. चला चला चला. मित्रांनो फायनली आपण नदीवर आलोय. ट्रेक चालू करून 10 मिनिटं झाले. इथे अवस्था खराब होऊन गेली. आता एंड पर्यंत कशा चालतं ह्या पोरी बघू शकता. पहिल्यांदा आलेली आहे इथं मी आणि सध्या तर व्ह्यू बघते एवढं भारी आहे ना म्हणजे बघण्यासारखं ना. तुम्ही पण इथं नक्की या. नक्की विजिट करा. आणि खरं तर थोडासा त्रास होतो पण बघण्यासाठी एक नंबर आहे. तुम्ही नक्कीच इथं एकदा विजिट करा. तर चला मित्रांनो ही आता लय बडबड करू राहिली. ही अर्ध्यात गेल्यावर मग हिची बडबड कळलं. असं काही नाहीये. महादेवाचा आशीर्वाद आहे. सो मी चालू शकते. माझ्यात तेवढी हिंमत आहे. अरे बाबा मलाही उचलून घेणार आहे बरं का अर्ध्या रस्त्यापासून. ह्याला बोला थोडा हाईट कमी करायला. मी नेते ह्याला. चला मित्रांनो आपण आहे ना आता बम बम बोले हर हर महादेव ना. आता इथून आपण आहे ना मित्रांनो टॅक्सी मधून आलो आम्ही गौरीकुंडला. पण एवढी गर्दी आहे केदारनाथला का प्रमाणाच्या बाहेर. तुम्ही येत असाल भावानं तर येऊ नका सध्या. एवढी म्हणजे आता आम्हाला टॅक्सीवाल्या नाही ना अर्ध्या रस्त्यात उतरून दिलं. हे बघू शकता गर्दी पूर्ण जाम झालंय. आता मित्रांनो आपण ट्रेक चालू केलाय केदारनाथ. बघू किती तासात पोहोचतो आपण केदारनाथला. मित्रांनो केदारनाथला ट्रेकिंग चालू केली आपण. बघा किती लहान मुलगी केदारनाथला चालली आणि तुम्ही अजून घरीच बसा. बायकोचे साड्या धुवा, भांडे घासा. तुम्ही घरीच राहा. काही कंपन्यांमधून सुट्ट्या काढा आणि फिरायला येत जा. बघू शकता किती छोटी मुलगी आली. पैसा गेला पण या स्वर्गात या. तुम्ही गोव्याला जाशाल, दिल्लीला जाशाल, इकडे जाशाल, डान्सबर मध्ये जाशाल. अरे स्वर्गात या. बघा स्वर्ग. हर हर महादेव. मित्रांनो फायनली 10 किलोमीटर आपण ट्रेक केलाय
अर्ध्या ते बघू शकता हिनं लाडू दिला आपल्याला खायला. आता बघू शकता अर्धा ट्रेक बाकी आहे. ऊन पण खूप आहे, लय खतरनाक दम लागू राहिलंय. या लाडू खायला. मित्रांनो तुम्ही केदारनाथला येत असाल तर येऊ नका. एवढी गर्दी एका प्रमाणाच्या बाहेर. पूर्ण 8 किलोमीटर आहे ना गर्दी. पूर्ण तुम्हाला ही गर्दी दाखवतो, बघू शकता. बघितली ना गर्दी, त्याच्यामुळे म्हणतो आता येऊ नका. 3 महिने ना 4 महिने ना. चला जय हिंद महाराष्ट्र. पूर्ण ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भावानो ही गर्दी बघा. शॉर्टकट मारला यांनी, किती खराब. मित्रांनो इथं नाश्ता करायला आलो तुम्ही बघू शकता. पण 100 रुपयाला मॅगी विचारली नाही, भूकच पळाली. 100 रुपयाला मॅगी होती भावानो. डायरेक्ट म्हणलो नको, नो मनी नो खाना. चला आता आपण चालूय वरती, बघू शकता. अजून किती वेळ, 3 तास लागतील अजून. अरे भाई भेटला रे मागे अजून. चला भावानो. मित्रांनो मी केदारनाथला चढाई करत होतो. आपला पुण्यामधले महादेवाचे ओरिजिनल भक्त सापडले. बघू शकता त्यांनी न पायात चप्पल घातलं न शूज घातलं. डायरेक्ट 25 किलोमीटर बिना चपलीचे बिना शूजचे आपले केदारनाथला आले. तुम्हाला दाखवतो, बघू शकता. बिना हे बाय चप्पल नाही, काहीच नाही, डायरेक्ट पूर्ण. तुम्हाला कसं वाटलं दादा? मला आस्था आहे महादेवावरती. जे आहे ते तेच आहे, जे आपल्या शक्तीचं आहे तेच आहे, महादेवच आहे. त्यामुळे तिथपर्यंतची ऊर्जा त्यांच्यासोबत आहे मला. पण तुम्हाला काही पायाला त्रास, काही त्रास किती जरी झाला तरी महादेवांकडून आपण कोण नाही. बरोबर. तेच आपल्याला दिशा म्हणजे मार्ग दाखवणार आहे योग्य ते. मित्रांनो पाय चप्पल नाही तरी ते दादा शॉर्टकट मारू राहिले, बघू शकता. हे आता पूर्ण शॉर्टकट मारत आहे, दगडा मातीत चालले. खरा महादेवचे भक्त मला सापडले आज. नाही तर बाकीचे मित्रांनो घोड्यावर जात्या आणि म्हणते आम्हाला काय देव पावला. बघू शकता, हे बघू शकता. आम्ही येताना बोलत होतो ते पाठीमागच्या 6 महिन्यापासून डेली महादेवच्या मंदिरात रात्री 3 ते सकाळी 8 पर्यंत डेली 5 तास तपश्चर्या करते. दादा बर काही दररोजचे 5-6 तास तपस्या करता मंदिरात गावाकडे. हा. आणि त्यांची शेती आहे, आता जमीन आहे, सगळं आहे, म्हशी आहे, गाई आहे, शेळ्या आहे दादांच्या. जॉब बघून सुद्धा जॉब करता. मानलं बरं का दादा, तुम्हाला खरंच मानलं. गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण रूमवरून चाललोय केदारनाथ मंदिराच्या पाया पडायला. आपला दर्शन भाऊना पुरा नाद केलाय, धिंगाणा केलाय. बर्फ बघत असाल तो बर्फ आहे. आणि मित्रांनो आपली रूम आहे ना ती समोर आहे. हॉटेल आपण इथं घेतलं होतं, हे बघू शकता. इथं हॉटेल होतं आपलं. आणि आता आपण आवरून बिवरून आहे ना मंदिराकडे चालू आहे दर्शनाला. तर चला. काल आपण रात्रीचे शॉट घेतले नाही कारण ना 12 वाजता आपण इथं पोहोचलो आणि असा विषय झाला का मोबाईल पण स्विच ऑफ झाला होता. तर आज परत स्टार्ट करू. चला भाऊ, दर्शन भाईचा पुरा नाद आहे, आता धिंगाणा घालायचा आहे. दर्शन भाऊ हा. मित्रांनो फायनली गर्दी बघू शकता. तुम्हाला गर्दी दाखवतो मंदिरात. तर बघू शकता किती गर्दी आहे, पूर्ण जाम लाईन आहे. हे बाबा बघा, मांग येऊ. फायनली मित्रांनो दर्शन झालं, एक नंबर वाटलं. बघू शकता गर्दी, खरंच मस्त वाटलं.
मित्रांनो तुम्हाला केदारनाथला यायचं असेल परत आपण 3 महिन्याने जुलै महिन्यात आपण केदारनाथला येणार आहे. कोणाला यायचं त्यांनी आपल्याला मेसेज करा आणि एकदम मजा मार बघतडी आपल्याला एकदम कमी खर्चात राहतं केदारनाथ. तुम्हाला यायचं असेल तर लवकरात लवकर सांगा आणि आपल्याला कमेंट करा आणि जुलै महिन्यात आपण परत येणार आहे. आणि बघू शकता ही गर्दी महादेव. आणि मित्रांनो तुमच्यासाठी मी एवढी मेहनत करू फक्त एक सबस्क्राईब करा, फक्त एक सबस्क्राईब, फॉलो करा, कमेंट करा. जय हिंद जय महाराष्ट्र. मित्रांनो आता आपण चाललोय घरी. दर्शन सगळं घेतलं आपण, मनच होत नाही घरी जायचं पण आता काय करणार. बघू शकता मंदिर. मित्रांनो खूप भारी वाटतं केदारनाथला आलो मन डाय प्रसन्न होऊन जातं. तुम्ही पण या आणि आपण परत 3 महिन्यांनी केदारनाथला येणार आहे. कोणाला यायचं असेल बिचारा रडू राहिलाय काय करणार. महादेव का भक्त हूं मैं. आता इथून 8 तास खाली जायला लागला आपल्याला. रात्री 11 वाजता पोहोचलो. एवढं पाय दुखतंय पण काय करणार आता. चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मित्रांनो. तुमच्यासाठी दररोज आता व्हिडिओ सोडत जाणार आहे. दररोजचा आपला 8ला ब्लॉग पाडणार आहे. चला मग जय हर हर महादेव. रामकृष्ण हरी.